खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता एक खिलारप्रेमी आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सुभाष दत्तात्रय गायकवाड. बरं, आता आपली ही घरची गाय हा, तर आता ही कुठून आणली काय का आपलं वडिलांची आमच्या वडिलांच्या पासून गाय आहे ती. बरं, वासराची तयारी केलेली आहे तिला. होय. हा, पण आता ही फायद्यासाठी पाळली जर्सी गाय गुरं काय दिसत नाहीत, तर काय ह्याच्यापासून फायदा काय? नाही, फायदा म्हणजे जवळजवळ 5 ते 7 एकर जमीन माझी तिच्या जेव्हा चालली. रासायनिक खत आम्ही कुठलंच वापरत नाही आता सध्या. होय. हळदीला, उसाला, तुमच्या हरभऱ्याला, त्यानंतर 50 ml जर मारलं पंपानं त्याला तर ते 1 नंबर रिझल्ट देत आहे ते. होय. म्हणजे आपण आता रासायनिक शेती बंद केली ना, आता जैविक शेतीमध्ये 1 नंबर. एक ट्रायलीमध्ये जवळजवळ 5 एकर शेती होती. होय. कसं कसं काय प्रक्रिया थोडीशी सांगा आम्हाला. त्याच्यामध्ये ज्या टायमिंगला शेण आपण खड्ड्यामधून बाहेर काढून ठेवायचं एक 15 दिवस बाहेर काढल्यानंतर त्याला रोटर करायचा. रोटर केल्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळ खत टाकून ठेवायचं. गांडूळ खत टाकून ठेवल्यानंतर त्याच्या बॅगा भरून त्या ज्या टायमिंगला बेड टाकतो आपण हळदीचं, त्याच्या टायमिंगला हळदीच्या बेड्यावर ते फक्त थोडं थोडं टाकत जायचं. म्हणजे रासायनिक खतासारखं. हा, रासायनिक खतासारखं. जिथं 5 ट्रायल्या तुम्हाला किंवा 7 ट्रायल्या अर्धा एकर लागते ती किंवा एकराला लागते ती, तिथं ही एक ट्रायली 5 ते 6 एकर जमीन करू शकते. म्हणजे हे तुम्ही अनुभवलंय, स्वतः चालू आहे. माझा हरभरा 27 गुंठ होता गेल्या वर्षी, त्याचे 2,68,000 रुपये झाले. ती 14 रुपयाने पेंडी गेली माझी. 3 वेळा फक्त गोमूत्र मारलंय त्याला. गोमूत्र म्हणजे कशा पद्धतीने? 50 ml पंपानं मारलं फक्त वरून. होय. मग आता ही गाय आपण सांभाळली ती फायद्याची, थोडक्यात फायद्याचीच आहे. आणि माझ्या मुलांना, दोन्ही मुलांना जेवढं लागेल तेवढं दूध काढतो आम्ही, मुलीला आणि मुलाला. बाकी सगळं खोंडाला पाचतो. बरं, आता हे आपली पैदास कुठल्या खोंडाची काय? हे राणा म्हणून आहे, शेंदुर्जनचा खोंड आहे, त्याची पैदास आहे ती आता आहे ते. आणि साधारण किती महिन्याची येली काय? आता किती? आता 1.5 महिना झाला. ही आता हिचं 4थं दुपतं हिचं. ह्याच्या अगोदर खोंड एक खोंड दिलं आम्ही ह्याला आमच्या पाहुण्यांच्याकडे. बर. आणि दुसरा जो खोंड कालवड आहे ते वर कुसगावला दिली, वर यांच्याकडे. बर. पत्रकार वर आहेत त्यांच्याकडे. 7वा महिना दिला आता. होय. मग ती बी काजळ खिल्लार आहे ती, गाभण आहे ती बी आता. पण ही वासरू म्हणजे पूर्वीन पार तुमच्याकडे गाया होते त्या पूर्वीन पार वडिलांची जपलेली आहे. आता इकडं ही शेती करत करत इकडं वेळ कसा देता की सकाळी 1 तासभर आणि दुपारचं तिला ज्या टायमिंगला तिची पाणी सिस्टीम ठेवलेली आहे सगळी. सकाळी धार काढल्यानंतर पेंड दिल्यानंतर तिला पाणी पाजलं की ती दुपारपर्यंत निवांत असते. आणि खायला सुद्धा कमी लागतं तिला. इतर गायांच्या खायला लागत नाही तिला जास्त. बरं, आता साधी गुरं शक्यतो मार्के असतात. आता ही साधी गाय, देशी गाय थोडक्यात, पण ही जी कासाची सिस्टीम किंवा वेगळी आहे जराशी. म्हणजे तिला आता कसं आहे, लहानपणीपासून सवय लावलेली तिला. कधी आता जरी मांडे घालून दूध काढायला बसलं तरी काय करणार अजिबात. तिला लहानपणीपासून सवय लावली आपण. लाभ उचलणार नाही काय. ह्याच्या अगोदर तुमच्या वडिलांच्या काळात बैल वगैरे असतात? हो, बैल होते आमच्याकडे. आता तुम्ही सांगितले शर्यतीचा बी थोडासा नाद आहे तुम्हाला? हो, आमच्या पाहुण्यांच्याकडे आता आम्ही फलटणला पाठवलाय खोंड आम्ही. हा, तर तो व्यवस्थित चाललाय आता. होय. हा, शेतीच्या कामाला बी चालणार तो आणि पळायच्या कामाला सुद्धा चालणार तो. आणि त्याचा फायदा म्हणून नाही, तुम्ही त्याची जर सेवा व्यवस्थित केली तर अडचणच नाही काय. आणि त्याचा दुसरा फायदा एक आहे की तिच्या वशिंडामध्ये सूर्यनाडी वडिलांनी आम्हाला सांगितलं. आम्ही बरेच सूर्यनाडी ह्याच्यामध्ये सूर्यापासून सोनं तयार होतंय. तर तिच्या जर एखाद्याला समजा हार्ट अटॅक येत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा इतर कुठली व्याधी असली, एक 5 ते 10 मिनिटं जर तिच्या वशिंडावरून दररोज हात फिरला गेला तर कुठलाच रोग तुम्हाला राहणार नाही. म्हणजे ही एक माहिती आम्हाला तुमच्या माध्यमातून भेटली. आतापर्यंत आम्ही बरेच शेतकऱ्यांच्या माहिती घेतल्या, पण ही आज जी तुम्ही माहिती सांगितली ती आम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितली नाही. सूर्यनाडी तिच्या म्हणजे दूध जर ते अमृत आहे, तुम्हाला किती रुपये दिले तरी मिळू शकत नाही. हो, ते बरोबर आहे. किती रुपये खर्च करा तुम्ही दवाखान्याला. आता ज्या टायमिंगला तुमचं आता कोविड झालं होतं त्यावेळी तिचं गोमूत्र आमच्या घरातल्यांनी फुलपत्र पेलं तर त्याला आम्हाला धक्का बी लावला नाही त्यानं. म्हणजे कोण पेशंट तुमच्यात गाव का? अजिबात नाही. आणि आता डेली जरी थोडं पेलं तरी 1 नंबर काम तिचं गोमूत्र. औषधी आहे ती. आपण 36 कोटी देव म्हणतो, 33 कोटी देव म्हणतो, त्यात असा प्रकार आहे त्याच्यामध्ये की तिच्या सूर्यनाडीमुळं तिच्यात देव आहेत. पूर्णपणे निसर्गाने तयार केलेली ती देणगी आपल्याला. आणि ती काय बाय खात नाही दुसऱ्या गायांच्यागत. हो, जे टाकल ते थोडंच चांगलं खाणार. आभार सभार अजिबात खाणार नाही कुठली गोष्ट. त्याच्यामुळे दूध सुद्धा 1 नंबर क्वालिटीचं. 150 रुपयानं दूध मागतात आता. आम्ही विकत नाही, फक्त आपलं घरी जेवढं लागेल पोरांना तेवढं काढायचं, बाकीचं सगळं तिच्या वासराला देऊन टाकायचं.
आता साधारण आता ही विली आता किती महिने दूध 1.5 महिने. आता ती आपल्या ठेवण्यावर आहे. 7 महिने दूध काढतो आम्ही. होय. आता 3 महिने गेल्यानंतर तिच्यावर लक्ष ठेवायचं. त्यानंतर तिला वळू दाखवायचा प्रक्रिया चालू होती. मग 3 महिन्यानं परत ती जेव्हा 7व्या महिन्यात लागेल तेव्हा दूध बंद करावं लागतं. हे जर्सी गायांचं जसं तोच प्रकार आहे. आपण त्याकडे लक्ष देत नाही. काळजीपूर्वक काळजीपूर्वक 21 दिवसानं तिला ती पाळी येणारच. 21 दिवसानं ती हिटवर येणारच पूर्णपणे. काय जनावरांमध्ये ओरडतात, काय जण स्वतः मारतात. तर त्याच्यावर जर बारकाईने लक्ष ठेवलं तर ती 1 नंबर काम आहे. ती तारीख लिहून ठेवायची. आता वेलिया आता 1.5 महिना झाला. आता 15 दिवसात ती बरोबर लाईनवर यायला चालू होणार. मग तिच्या ज्या टायमिंगला ती एकदाही फेल होत नाही. ती तिच्या मोसमला हे केलं नाही तर म्हणजे ती माज तिचा ज्या टायमिंगला येईल त्या टायमिंगला जेव्हा लक्षपूर्वक काम केलं तर काही अडचण येत नाही. डॉक्टरला दाखवायची बी गरज नाही. कसलं इंजेक्शन नाही दिलं. बरं आता सिमेन्सवर आणि नैसर्गिक प्रक्रियेत काय असं म्हणजे रेतन करतो आपण. सिमेन्सवर तुमचा विषय असा आहे की डॉक्टरांनी जर सिमेन्स 1 नंबर जर आणलं खिलार म्हणूनच तर ते नाही तर काय जण काय करतात त्यांचे जास्त डोकं चालवतात. त्याला जर्सीचं बी इंजेक्शन देतात वळू चांगला व्हावं म्हणून क्रॉसमध्ये. पण ते चुकीचं आहे ते. आणि शक्यतो नैसर्गिक रेतन केलेलं चांगलं. 1 नंबर. पिशवीला हात लावून धक्का लावून ती करणं ती काय अजिबात नाही. ते बरोबरच नाही. जर्शीला ती वेगळी. जर्सीचं कसं आहे काय वेळेस ते फेल बी होता ती आणि त्रासदायक होतं ते त्याच्यापासून. त्याच्यासाठी सुद्धा उपयोग जास्त होतो त्याचा. आता घराचं काम केलं तर तिचं गोमूत्र शेण आम्ही स्लॅब सारवला जुन्या पद्धतीनं. त्यात पांढरी माती टाकली. स्लॅब कुठंच लिकीज नाही. होय. मग ती एक तुम्ही अनुभवलंय. हो स्वतः अनुभवतोय आम्ही. तर गोमूत्र 5 लिटर घेतलं, 10 किलो शेण घेतलं, 10 किलो माती घेतली आणि ती स्लॅबच्या खाली हातरली. सडा टाकतो तसा आणि त्याच्यावर स्लॅब टाकला. एक लिकीज कुठं राहत नाही. प्लेन येतं ते. म्हणजे ही एक घेण्यासारखं तिच्यामध्ये भरपूर आहे. तिच्याकडून वाया कुठलीच गोष्ट जात नाही तिची. आणि देशी गाय असल्यानंतर बरीच संकट किंवा संकट म्हणण्यापेक्षा तिची जी सेवा करतोय आई आणि गाई हे दोन्ही एका ठिकाणी आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर प्रत्येकाच्या दावणीला एक गाय पाहिजेच. शेतकऱ्यांनी जर गाय ठेवली तर त्याला कमीच पडणार नाही काय कधीच काही. हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे. हरभरा किंवा ज्वारी किंवा तुम्ही गहू पेरतो आपण तर ते पेरत असताना आता ही ऊसाची कांडी जर त्याच्यामध्ये एक 15-20 मिनिटं जसं रासायनिक खतामध्ये आणतो आपण आणि ती कायलीमध्ये बुडवतो प्रक्रिया करतो तसं गोमूत्रामध्ये शेणामध्ये जर ते आळवणी केलं आधी गूळ तुमचं हरभऱ्याची डाळ किंवा घेवड्याची डाळ आणि गोमूत्र शेण ह्या गोष्टी त्यातमध्ये घेतल्याने मडक्यामध्ये जर 5 किलो मडक्यामध्ये जर ते भिजत ठेवलं 15 दिवस आणि ते वस्त्रगाळ करून जर त्यातमध्ये कायलीमध्ये टाकून जर प्रक्रिया केली तर ते तुमच्या 10 किंवा 100 पोत्याला बी ऐकणार नाही. मातीचा पोत सुधारला जातो. एकदम मऊ माती. पाय टाकल्या तुमची गोठ्यावर पाय जाणार. मग त्याच्यामुळे पिकाचं उत्पन्न वाढते. शेतकरी बंधूंनी त्याचा फायदा घ्यावा आणि जिथं जातील जिथं असेल. आता मी तर ह्या तयारीत आहे. आता इथनं पुढे जर भाकड गाया कोण जर कसाबाला विकत असेल कापण्यासाठी तर त्या सांभाळायला तयार आहे मी. कोणाकडे असल्या तर त्या बिंदास्त आणून द्यावी ती. बरं तुमचं आम्हाला नाव आणि पूर्ण पत्ता आणि नंबर सांगा. माझं नाव सुभाष दत्तात्रय गायकवाड मुक्काम पोस्ट उजरडे तालुका वाई जिल्हा सातारा. फोन नंबर आहे 9273808053. ते बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.